काय ग आजकाल भेटत नाहीस, कॉल पण करत नाहीस? कुठे काय, गावातच तर असते दिवसभर. गावात की शेतात? हा, जात असते शेतात कधी कधी. मळ लागलाय बघ. काय? मळ, ओढणीचा मळ राहिलाय, नीट साबण लाव. हा होय. अगं किती बी घास आणि किती बी साबण लाव, तो जातच नाही बघ. माती लागली वाटतं. हा, लागली असल. मग लागली असेल की कुठं लावायला गेलतीस? हे बघ काजल, तुला जे विचारायचं आहे ना ते सरळ सरळ विचार, असं कोड्यात नको विचारू. तू तरी कुठे सरळ सांगतेस ग मला? हे बघ काजल, काही कापडं ही चार चौघात धुवायची नसतात, ती धुवून एका घराच्या कोपऱ्यात वाळत टाकायची असतात. आता तुला काय विस्कटून सांगायला नको, तू पण एक मुलगीच आहे. बरोबर आहे त्याने तुझं, तुझी ही ओढणी पण त्याच कपड्यांसारखी आहे असं समज. फरक फक्त एवढाच आहे की जी कपडे धुवून घराच्या कोपऱ्यात गुपचूप वाळत टाकायची असतात, तीच कपडे मुलांना मुलींच्या खाजगी आयुष्यात घेऊन येतात. आणि ही ओढणी मुलांना मुलींच्या इज्जतीपासून दूर ठेवतात. त्यामुळे कधी हिला मळ लागून द्यायचा नसतो. आणि हो, तूही एक मुलगीच आहे, त्यामुळे मला तुला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. झाले माझे कपडे धुवून, निघते मी. अगं पिळायची राहिलीत की. पिळीन मी घरी जाऊन. थांब त्याने, त्या दिवशी तू त्या चाट्याबरोबर. मोहन, मोहन नाव आहे त्याचं. काय ग, कसली मोरी टाकली त्याने तुझ्यावर? तुला माहित तरी आहे का आजपर्यंत तरी किती पोरींसोबत? बस काजल, तू माझी खास मैत्रीण आहे. नाहीतर काय, माझ्याशी बोलायचं बंद करशील का? मोहन बद्दल तू अजून एक जरी शब्द काढलास ना तर तेही करेल. बोलणं बंद करशील, पण सत्य नाही लपून ठेवू शकत तुझ्या ह्या कपड्यांसारखं. कसं सांगू त्याने तुला, आता आपण लहान नाही ग राहिलो. आज उद्या आपली लग्न होतील. तुला पाहायला येणाऱ्या लोकांना जर कोणी काही सांगितलं तर? सांगू दे. ए पागल, काय ग त्याच्यात एवढं? का कावरी बावरी होतेस एवढी मेंटल? माझं प्रेम आहे त्याच्यावर. अगं तो तुला फक्त वापरतोय. मी त्याला स्वतःला वापरू देते, तो तर मला भाव पण देत नाही. पण येईल एक ना एक दिवस त्याला माझ्या प्रेमाची कदर. काय ग त्याने, काय चाललंय तुझं? मला तर खूप काळजी वाटते तुझी कधी कधी. काळजी ती तर तुला करावीच लागेल, कारण माझ्यासारखी मैत्रीण तुला तुला शोधून पण सापडणार नाही. बर झालं तुझं, जाऊ आता मी. अगं ऐक ना, मी काय म्हणते. अरे यार काजल, बस ना. नाही मी काय म्हणते ते ऐक. आपण डायरेक्ट त्या चाट्याला. मोहन. हो, तुझ्या त्या मोहनला तुझ्या आणि त्याच्या लग्नाबद्दल सांगितलं तर? काय? हो. असं होईल का ग खरंच आमच्या दोघांचं लग्न? पण विचारणार कोण? असं तू टेन्शन नको घेऊ, आहे एक आयडिया. कोणती आयडिया आहे ती तुला सांगेल नंतर. जा बया, तू नेहमी अशीच करते. अगं नको टेन्शन घेऊ, त्या मोहनपर्यंत बातमी पोहोचली म्हणजे बात ना. वय, मग जाऊ का मी आता? हो जा आता. देवा, खूप जगावेगळी आहे माझी मैत्रीण, तिला असंच आनंदात ठेव. अरे चल, तुला आत्ताच्या आत्ता बरं करतो बघ. मुकेश आहे ना आपला, कशाला इकडे तिकडे पैसे घालवतोस? बस. सरपंच उगाच कशाला त्रास करून घेताय? मुकेश भाऊ वाचत्याल नसत्याल. अरे तू कुठे जातोय? तुमच्या राजवाड्यातून मला 100% मतदान झाले, रघु, आणि तेही तुझ्यामुळे. सरपंच तुम्ही वाड्यात लोकांची कामं केली म्हणून समाजाने उचलून धरलाय. मी तर काय निमित्त मात्र. ते काही बी असू दे, तू डॉक्टरकडे जायचं नाही, तुझा इलाज इथंच होणार. मुकेश, ए मुकेश. हा बाबा. ए मुकेश. आलो बाबा. मुकेश,
हा बाबा. काय झालं बाबा? काय झालं काय? किती आवाज यायचा तुला? ते मी अभ्यास करत होतो बाबा. बस झालं की अभ्यास? आता काहीतरी करून दाखव की. काय करू बाबा? हे बघ, हा रघु कांबळे, याला काय होतंय ते विचार आणि याला बरं कर. काय म्हणजे काय होते काय यांना? त्याला विचार काय होतंय ते. हा म्हणजे मी त्यांनाच विचारतोय नक्की काय होते तुम्हाला? कस तरी होतंय. कसं तरी? माय गॉड, इमर्जन्सी बाबा, इमर्जन्सी. मला वाटतं यांना खूप मोठा आजार झालाय. यांना आत्ताच्या आत्ता मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. एक काम करा बाबा, तुम्ही एक काम करा, मी सगळं घेऊन जातो, तुम्ही गाडीत चालू द्या, मी सगळं हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. बाबा इमर्जन्सी बाबा. अहो बघताय काय बाबा, इमर्जन्सी. जुगल ना हा? पण ए थांब, लागलं लगेच छातीला हात लावायला. आणि काय रे तू एवढं इमर्जन्सी? अरे एवढी गडबड इंदिरा गांधीच्या वेळेला सुद्धा झाली नव्हती. सरपंच मी काय म्हणतोय, तू काहीच बोलू नकोस. बोलू द्या बाबा त्याला. आयुष्यात कधी कोणाचं काय होईल सांगता येत नाही. तेवढंच हिचं मन हलकं होऊ द्या बाबा. अगं आई ग, बोला. तुमची जी काही इच्छा असेल ती बाबा पूर्ण करतील. इच्छा, शेवटची इच्छा. अरे रघु, अरे शेवटी तू माझा माणूस आहे हे म्हणायचं होतं मला. अरे बघ, तू गेलाय काय? रघु, तुम्ही डायरेक्ट बेशुद्ध पडताय असा सीन आहे. तुम्ही मरायची ऍक्टिंग करताय. एक लक्षात ठेवा, मरण आणि बेशुद्ध यात खूप फरक आहे. समजलं का? ओके सर. आणि तू डोक्यात जायचं नाही माझ्या. परफेक्ट फोकस कर. समजलं का? ठीक आहे सर, डन. कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. शेवटची इच्छा. गुड. क्लोज. मस्त सिंगल रघुस. मस्त. उठ रघु, मस्त सिंगल. उठ रघु, उठ रघु. सर, रघु मेला वाटतो. रघु मेला. काय? रघु मेला? जिवंत आहे, मी जिवंत आहे. पाय पडतोय तुमच्या, मला घरी जाऊया. मला घरी जायचंय. नाना कशाला बोलवलं मला? काय गडबड झाली का माझ्याकडून? काय चुकलंय माझं? नाना चायला हे परत झोपलं वाटतं. नाना नाना उचल. काय रे माथुर चोत? मला वाटलं झोपले तुम्ही. झोपलोच होतो मी. बरं बोला, कशाला बोलवलं होतं? ये आतमध्ये बस. अरे जरा तनी बद्दल बोलायचं होतं. तनीबद्दल बोला ना. अरे कशी रे मुलगी ती? कशी आहे म्हणजे? अरे म्हणजे तिचं राहणीमान, तिचं चालचलन, तिची वर्तणूक ती कशी आहे? सगळं आहे चांगलं, पण तिच्याबद्दल मला का विचारता एवढं? अरे मुंबईवरतून आहे ना, माझे काही पाहुणे येणार आहेत. करोडाची डील आहे. अडचण तीच आहे. कसली अडचण? आणि त्याचा या तनिशी काय संबंध? हे बघ चाटे,
मी गावात करते वायनेरी उभी, त्यासाठी मला मोक्कार पैसा लागणार आहे. त्यासाठी तुझ्यासारख्या गावातल्या भरपूर लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि त्यासाठी गावातल्या लोकांनाही त्यांच्याकडे जे काय आहे ते दानही करावं लागेल. म्हणजे अरे त्या रघु कांबळेच्या भावाने जमीन दान केली. प्रोजेक्टबद्दल ऐकून त्याला खूप आनंद झाला, जाम खुश. ते सगळं जाऊ द्या ना. आधी मला सांगा त्या तनीचा याच्याशी काय संबंध? ना शाळेला हे परत झोपलं वाटतं. ही झोपायची वेळ आहे का? अरे मादरचोद, काय झालं? माझ्या गावाला का जळजळ करायला लागले? पण ते जाऊ द्या, तनीचा याच्याशी काय संबंध आहे ते मला सांगा आधी. अरे ती तनी गेली खड्ड्यात. मी तुला अगोदर काय सांगतो ते सांग पहिले. अहो तुम्ही नाही का ते वायनरीचा प्लॅन्ट, परत ते मुंबईचे काय तुमचे खास मित्र आणि ते रघु कांबळेचं जागेचं काय तुम्ही म्हणत होते, अरे हा, अरे बाबा लय मोठा प्रोजेक्ट येतो. ते सगळं समजलं. पण त्या तनीचा यांच्याशी काय संबंध? अरे लय मोठा संबंध आहे. हा प्रोजेक्ट करणे हे सगळं तिच्या हातात आहे. कारण मुंबईवरून पाहुणे येणार, त्यांचा पाहुणचार करावा लागणार. आणि मला असं वाटतंय तो पाहुणचार तनीने करावा. पाहुणचार म्हणजे? अरे म्हणजे पाहुण्यांना काय पाहिजे काय नको, त्यांच्या उठण्यापासून तो झोपण्यापर्यंत. हो ना. अहो काय पटतं का नाही तुम्हाला? अरे बसला का नाही शॉक तुला? अरे असाच शॉक त्या रघु कांबळेच्या भावाला बसला होता. लगेच तयार झाला जमीन द्यायला. म्हणून गावातल्या पोरी तुझ्या काय कोणत्या शब्दाच्या पुढं नाही, काजल सोडली तर. म्हणून तनीला तयार करायचं काम तुझं. पण काय? पण याच्यात माझा काय फायदा? अरे 4% तुला पार्टनरशिप. 4 काय? हा. 4%? कमी वाटतात? 5 घे. 5? अरे झोपलास की काय? झोपलास की काय? मी तयार आहे. अतिशय यायला लेका. अरे तू तयार होऊन काय उपयोग? ती तनी तयार झाली पाहिजे ना. अहो ते सगळं माझ्यावर सोडा, मी तिला तयार करतो बघा. डन. डन.